रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तोहा बरवा तोहा माधव पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तोहा विठ्ठल बरवा जोड़ी मन तो हर काय सांगू संतांचे उपकार संतांचे उपकार मदन आता संतांचे उपकार मदन राजा गवी मदन राजा गवी हरे होतरा
जलद मरा महाराज 9:30 हे
शरण 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 हनुमंता तुला राम राम काय भक्तीच्या देवटा मज दावला सुगटा शूरानी राणी स्वामी काजी सादर तुका म्हणे रुद्रा अंजनीच्या कुमरा काळ घातला वादोडी काम केले देशोधडी तया माझे दंडवत रामराजा सेवका ओम नमो जी अध्याय वेदपत्रिपाध्याय जय जय सोवेद्या आत्मरूपा देवा तुझे गणेशू सकल अर्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधार्य जुजी वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा महायोग पीठे तटे भिवरत्यं वरं पुंडलिकाय दातु मुनीन्द्रं समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं प्रब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नमो सद्गुरु तुक्या ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती भगवंताच्या दरबारामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह की तो वर्ष महाराज धन्यवाद 40 वर्ष पूर्ण झाली नीतीला भक्तीची जोड देऊन चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह मौजे कमालवाडी या गावी सर्व गावकऱ्यांच्या प्रेमास्तव माझ्याकडे आलेली दुसऱ्या दिवसाची शेवेसाठी निवडलेला अभंग देवमान्य समर्थ जगद्गुरु तुकोबरायांचा संत प्रकरणातील सर्वांच्या पाठातला असा अभंग आहे। संप्रदायाच्या नियमाप्रमाणे पांडुरंग परमात्म्याला वंदन करू आणि कथेला आरंभ करू। पांडुरंगा करू प्रथम नमन
पांडुरंगा करू प्रथम नमन बोला 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 पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री गुरुचरण ते नमस्कार आता काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई ठेवितो हा पायी जीव थोडा सहज बोलणे हितो उपदेश करुणी सायास शिकविती काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई ठेवितो हा पायी जीव थोडा तुका म्हणे वस्य धेनु एक चित्ती तुका म्हणे वस्य धेनु एक चित्ती तैसे मज येती सांभाळीत काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई ठेवितो हा पायी जीव थोडा विठ्ठल विठ्ठल हरी हरी आपल्या कमालवाडी नगरीचे श्रद्धास्थान असलेले हरिभक्त परायण प्रल्हाद महाराज गोंडगावे आणि अष्टकर बाबा त्यांच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह त्यातली माझ्याकडे आलेली आजच्या दुसऱ्या दिवसाची सेवा आहे तुकोबारा आजच्या अभंगातून उपकाराची भाषा बोलतात तुकोबाराच्या अभंगातून उपकाराची भाषा बोलतात आजकाल खरं तर महाराज उपकार समाजाने विसरलाय
अपकाराचेच उदाहरण आपल्याला पेपरमध्ये दररोज बातम्या ऐकायला मिळतात. साधकांनी तुकोबाराला प्रश्न केला, महाराज लवकर लवकर सांगा. 9:45 वाजले. साधकांनी तुकोबाराला प्रश्न केल्यानंतर तुकोबारा बोलतात, महाराज ज्या गुरुंनी मला ज्ञान दिलं विठ्ठल 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 ज्या गुरुंनी मला ज्ञान दिलं त्यांचे माझ्यावर उपकार आहे. ज्या आईवडिलांनी मला पवित्र कुळामध्ये जन्म दिला त्यांचे माझ्यावर उपकार आहे. ज्या समाजाने मला मोठं केलं त्यांचे माझ्यावर उपकार आहे. नवे ज्या परमार्थासाठी जीवाचं सोनं होण्यासाठी जे ध्येय माझ्या अंतःकरणामध्ये होतं, सर्वांगीण जीवन निर्मळ व्हावं आणि परमार्थ घडावा या उद्देशानं जी माझ्या सोबत 14 टाळकरी होती त्यांचे माझ्यावर उपकार आहेत. मृदंगाचार्य महाराजांचे माझ्यावर उपकार आहेत. विनयकरी महाराजांचे माझ्यावर उपकार आहेत. नवे या महाराष्ट्र मायभूमीमध्ये जन्मलो, या मायभूमीचे सुद्धा माझ्यावर उपकार आहेत असं तुकोबारा बोलतात महाराज. कारण आजकाल उपकाराची भाषा राहिली नाही महाराज. तुकोबारा सांगतात, काही नाही जरी जमलं आपल्या जीवनात तर ताकाचे तरी उपकार करावे. जीवनात वाटचाल करत असताना हा ध्येयच आपल्याला त्याच्यासाठी दिलाय महाराज. परमार्थाचे हा ध्येय दिलाय, पण काहीतरी आपल्या हातून उपकार घडावेत त्याच्यासाठी हे भगवंतांनी शरीर दिले. तुकोबारांना देवाबद्दलची गरज वाटत होती. तुकोबारांना देवाबद्दलची तळमळ वाटत होती. नवे तुकोबारांना देवाबद्दलची इच्छा होती. आज तुमची आमची इच्छा सगळ्यांची पैशाकडे झाली आहे. प्रत्येकाच्या खिशामध्ये 500च्या नोट आहेत, तरी पण माणसाची इच्छा ही संपली नाही. इच्छा ही कधीच म्हातारी होणार नाही महाराज. तुम्ही आम्ही म्हातारी होऊन जाऊ, पण इच्छा ही मात्र कधी म्हातारी झाली नाही. तुकोबारांनी देव प्राप्तीसाठी वेळ लावून घेतलं होतं. का तुकोबारा, तुमच्याकडं 800 एकर ऊस होता, एवढी मोठी जहागिरी होती, तुम्हाला सैट या नावानं समाज हाका मारत होता, आणि एवढं असताना तुकोबारा तुम्हाला भजन करायची काय गरज होती? तर तुकोबाराने सांगितलं, संसारामध्ये आपण किती जरी कमीलं तर फलकट होतं संसार, येते सार भगवंत. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. मी जे परमार्थामध्ये कमवलंय ह्याचे हिस्सेदार कोणीच राहणार नाही, ते सोबत माझ्या धन येणार आहे. तुकोबारांनी सांगितलं, महाराज परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण आवया जतन, हे उपाय लाभाचे युक्त आहार विहार नेमिंद्रियाशी सार नसावी भास निद्रा बहुभाषण. आज भक्त असेल तर आपल्याला ऐकावं लागतंय, कारण माणसं टोकावरच बोलणारी झाली महाराज. सभ्यतेने बोलणारी माणसं फार कमी आहेत. तिखट शब्दामध्ये बोलणारी माणसं आहेत. आपल्या बोलण्यानं गाव पेटतंय महाराज. काय म्हणतो मी? आपल्या बोलण्यानं गाव पेटतंय, एखाद्याचं अंतःकरण दुखवतंय. पण तुकोबाराच्या बोलण्याला जगाचा उद्धार झाला महाराज. ज्ञानोबारायांनी सहज बोलले, पण रेड्यामुखी वेद बोलला. ज्ञानोबा सहज बोलले, पण मेलेला माणूस जिवंत केला. आठवते प्रमाण सचितानंद बाबा आदरे लेखक झाला महाराज. जीवनामध्ये आपण आल्यानंतर सतत 3 गोष्टीचा विचार करावा. मी मागच्या कीर्तनामध्ये मध्यंतरी बोलून गेलो होतो. आपण आपल्या जीवनामध्ये जमवलं काय, आपल्या जीवनामध्ये कमवलं काय, आणि आपल्या जीवनामध्ये गमवलं काय. काही जरी नाही केलं तर आपलं आयुष्य चाललंय महाराज. आयुष्य
आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, सोहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. पुन्हा पुन्हा सांगितलं संतांनी महाराज, संसाराचा छंद असल्यामुळे देवाला माणसाने विसरले, म्हणून तुकोबाराने गाथ्याच्या पहिल्या चरणात लिहिलं महाराज, तेथे माझी हरी मुखाला भजन हे पुण्य आहे आणि मुखाचं नामस्मरण विसरणं हे पाप आहे महाराज. देवाचा आठव म्हणजेच पुण्य आहे आणि देवाचा विसर म्हणजेच पाप आहे. तुकोबारांनी एका ठिकाणी सांगितले महाराज, ज्ञानोबारांनी, करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे महाराज, त्याच्या मुखाला नाम येत नाही. नाही नाथ महाराजांनी त्याही पुढे जाऊन सांगितले, ते मुख नव्हे सर्पाचे बिळ आहे म्हणले, सर्पाचे बिळ. त्याच्या मुखाला नाम येत नाही. ज्याच्या मुखाला नाम येतोय तो भाग्यवान माणूस आहे महाराज. तुकोबाराच्या जीवनामध्ये तुकोबारा बोलतात महाराज, काळ गुलाम सलाम करी, तुकिया घरी राबत असे, आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकारानिक, सर्व भावे एक, विठ्ठलची प्रमाण, रात्रंदिवस दिन रजनी हाती धंदा, गोविंदाचे पवाडे. तुकोबाराचं रात्रंदिवस भजन होतं. आता आपण लिहिलं अखंड हरिनाम सप्ताह, पण आपला विसर पडतोय. का विसर पडतोय? ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण झालं, मध्यंतर सुट्टी झाली, मंडळी फराळाला बसली, आपलं खंडन झालं. पुन्हा मंडळी पारायणाला बसली, पुन्हा नामस्मरण चालू झालं. पण तुकोबाराचं तसं नव्हतं महाराज. अर्धा क्षण शिंक जांभळी खोकला, तुकोबाराचं भजन होतं. म्हणून तुकोबारा बोलतात, परमार्थ महादानाने जीवनामध्ये कमवलंय. गमवलंय काय महाराज? आयुष्य चाललंय, घडी घडी काळ वाट्याची पाहे, अजूनही किती अवकाश. तुमच्या आमच्या जीवनाची कहाणी आहे महाराज. पण ज्यांनी जीवनामध्ये कमवलं त्यांचा इतिहास आहे, त्यांच्या जीवनाची कीर्ती आहे. आपली कीर्ती नाही, काही नाही महाराज. आपली जन्मतारीख कुणी फोटोवर लिहित नाही आणि मृत्यूची तारीख कुणी फोटोवर लिहित नाही महाराज. नशीब आपलं जर फोटो घरात दिसला तर दुर्दैव आहे. कलीचं मेहमान आहे, पापाचे मुळे झाले सत्याचे वाटोळे, खरं समाजाला पटत नाही. तुकोबारांनी जर एकदा सांगून कार्यक्रम आटोपला असता तर आपल्याला एवढा सायास करून कीर्तन ठेवायची गरज नव्हती महाराज. का ठेवायची गरज आहे? ज्ञानोबारांनी सांगितले महाराज, सर्व सुखगडी साही शास्त्र निवडी, रिका मार्द गडी राहू नको. काय करणं? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. खर तर आपण भाग्यवान आहे. का भाग्यवान आहे? माझे मरण पाहिले म्या डोळ्या याने तुकोबारा बोलतात महाराज.
महाराज आपण आपला कालचा महामारीचा काळ बघितला. सोन्यासारखे माणसं निघून गेले, भले भले माणसं निघून गेले, ज्यांनी हजारो डॉक्टरने ऑपरेशन केलं. असे महात्मे डॉक्टर साहेब शेवटी म्हणत होते, डॉक्टर साहेब वाचवा हो, कुणीतरी मला वाचवा. ज्यांच्याकडे पैशाचे हौदे होते ती सुद्धा माणसं बोलत होते, महाराज 60 लाख रुपये जाऊ द्या हो, पण माझ्या मुलाला वाचवलं पाहिजे. 80 लाख रुपये जाऊ द्या, पण माझ्या जावायला वाचवलं पाहिजे. शक्य झालं नाही महाराज, हे शक्य झालं नाही. फक्त हे संतांनीच आपल्याला उपदेश करू जाणं. आजकाल तुम्ही आम्ही कितीही करता नाही केलं तर का फरक पडत नाही महाराज? वृत्तीमध्ये फरक पडत नाही, सर्वांगीण जीवन आपलं निर्मळ होत नाही, आहारात बदल होत नाही. जोपर्यंत आपण आहारावर नियंत्रण ठेवत नाही तोपर्यंत आपल्याला डॉक्टरचा गुण येत नाही महाराज. समाजाच्या कल्याणासाठी तुकोबाराने 13 दिवस उपोषण करून हा गाथा आपल्या समोर ठेवला, प्रसाद म्हणून दिलाय. गाथा नसतात तर जनावरांचे आणि माणसाचे काही व्यवहार सारखे असते महाराज. जगाच्या बाजारामध्ये आपल्यापेक्षा हत्तीचं तोंड खूप मोठं आहे, पण हत्तीला भजन करता येत नाही महाराज. तुकोबारा सांगतात, याच देही गळे देवाचे भजन आणि ज्ञान नाही कोठे. नामदेवराव बोलतात, मामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी एक तरी होई अनुभव. जनाबाई बोलतात, बाबा बोलतात महाराज, भाव धोरणी वाचक ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरे. समुखे आपण सांगत असे विष्णू गीता हा प्रश्न अर्जुनेशी, तेच ज्ञानेश्वरी वाच्यवदता साचे भय कळी काळाचे नाही तया. एका जनार्दनी संशय सांडूने दृढ धरी म्हणी ज्ञानेश्वरी. आपल्याला भय कशाचा महाराज? 2 गोष्टीचं भय आपल्याला. 2 गोष्टी आपण जन्माताना सोबत आणल्यात. एक आपला मृत्यू आणलाय, आपल्याला काळ कधी झडप घालील हे सांगू शकत नाही महाराज. मृत्यूचा आपल्याला भव आहे. आपण उठताना आपल्या मृत्यू सोबत आहे, जाताना मृत्यू आपल्या सोबत आहे, कुठेही मृत्यू आपल्या सोबत आहे. एका गावामध्ये असाच अंत्यविधीचा कार्यक्रम चालू होता आणि दिंडी निघाली. पार्वती माताने विचार केला, का महाराज तुम्ही प्रभू रामाचं नामचिंतन घेतात, पण खालचे माणसं कुणाचं नाव घेतात? परीक्षा बघायची म्हणे मला. महादेवाला सांगितलं, महादेवानं सांगितलं, सांग म्हणे कशी परीक्षा घ्यायची. त्यावेळेस आईसाहेब म्हणाल्या, या माणसांना अंतकरणानं दुःख आहे का दंबे करू भक्ती सोंगदाऊ जना या नावानं शोभेसाठी माणसं आलेले आहेत. खरे अंतकरणाचे तळमळीचे माणसं फार कमी आहेत. पण समाजामध्ये असे कितीतरी माणसं आहेत महाराज, नुसतं बोलत राहतात महाराज. त्यासाठी पार्वती आई साहेबांनी प्रयोग केला, सोन्याचा पाऊस पडा, सोन्याचा मोहराचा पाऊस पडा. सोन्याचा पाऊस चालू झाला, छोट्या छोट्या गारा पडल्यासारखा सोन्याच्या मोहरा पडा लागल्या, टपा 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 टपा. अंत्यविधीची यात्रा चालू होती महाराज. ज्यांना दुःख झालं होतं, ज्या पाहुण्याने खांद्यावर घेतलं होतं, त्यांच्या डोक्यावरती सोन्याच्या गारा पडा लागल्या. आणि सोन्याच्या गारा पडा लागल्यानंतर त्यांचं दुःख हरपून गेलं. ते प्रेत जाग्यावर ठेवले आणि चटा 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 त्या सोन्याच्या गारा वेचा लागले महाराज. काय करायला लागले? सगळा समाज कशाच्या नादी लागला? राम नाम बंद झालं आणि त्या सोन्याच्या नादी समाज लागला. त्यावेळेस तुकोबाराने सांगितले, महाराज येथे अवघे वाया, येथे अवघे साया
महाराज कागासा सुरवासी मजा केले भगवंता कागासा सुरवासी मजा केले भगवंता आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही हे कधी कळतंय माणसाला परिस्थिती ज्यावेळेस गंगावून जाते शरीराचे रोग वाढतात माणूस खाटावरही पडतोय त्यावेळेस कळतंय महाराज कुटुंबातले आजोबा देवणीच्या बाजारात जाऊन पिशवी भरून आणायचे त्यावेळेस लेकरं ढाळजापर्यंत जायचे अण्णा आले अण्णा आले अण्णा आले पण अण्णा बाजारात पडल्यानंतर अण्णाला महाग झाले त्यावेळेस अण्णाच्या डोक्यामध्ये चक्र फिरायला लागलं कोण होता असं तू काय झाला असं तू अरे वेडा कसा वाया गेला असं तू सतत डोक्यात चक्कर राहिलं मी कुणासाठी केलं कशासाठी केलं म्हणून तुकोबाराने सांगितलं बाबा हे सगळे सायास इथं मिटून जाणार आहेत आता आपल्या सार्थक काही जीवनाचं होणार नाही संतांनी जो उपदेश केलाय त्यामुळेच माझ्या जीवाचं कल्याण झालं म्हणून तुकोबारा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात संतांनी आपला जाग केलंय गुरूंनी आपल्या जाग केलंय तरी माणसं मिस घेतात महाराज डॉक्टर कडे जो पेशंट जातो मिस घेतलेला तो कधी बरा होत नाही महाराज पण ज्यांना खरंच दुःख नाही तो गोळ्या खातोय ट्रीटमेंट वेळेवर घेतोय पथ्य करतोय त्याचं दुखणं दूर होतंय संतांनी आपल्याला खूप ठिकाणी जागा केलंय उपदेश केलाय कुणी कुणाला उपदेश करा महाराज आई वडिलांनी मुलाला उपदेश करावा गुरुनी विद्यार्थ्यांना उपदेश करावा तालुक्याचे तालुका अध्यक्ष आपले आमदार साहेब यांनी जनतेला उपदेश करावा
आणि देशाच्या पंतप्रधानांनी देशाला उपदेश करावा आणि संतांनी मात्र जगाला उपदेश केला महाराज. ज्ञानोबाराने खूप काही लिहिलं महाराज जगाच्या कल्याणासाठी. ज्ञानोबाराने बरचसं लिहिलंय. पक्षपात केला नाही महाराज. किंबहुना सरसुखी पूर्ण होती ही लोकी भजीज अधिपुरुखी अखंडित. गाव तुकोबारा तुम्ही एवढी उपकाराची भोशा बोलताय. बघ आमच्याकडे तुम्हाला देण्यासाठी काय आहे. तुकोबारा म्हणतात माझ्याकडे देण्यासाठी तुम्हाला काहीच नाही. माझं घर कुत्रे राखतात. ज्यावेळेस माणसाला आजार येतो त्यावेळेस माणूस भगवंताकडे देण्यासाठी काही नव्हतं महाराज. ज्यावेळेस माणसाकडं देण्यासाठी काही नसतंय त्यावेळेस कुंती मातेने सुद्धा भगवंताला हेच माहितलं महाराज तुम्ही जर आम्हाला श्रीमंती दिली तर तुमचा आठव होणार नाही. तुमचा विसर होईल आणि तुमचा विसर झाले की आमच्या पदरामध्ये पाप येईल. म्हणून काय करा आम्हाला दुःखच द्या. कुंती मातेने सांगितले महाराज. आता आपण असं मागू का. आता 2000च्या नोटा लपून बसल्यात ती गट्टी अगोदर आमच्या हातात द्या महाराज तर आमचं कल्याण होईल म्हणून माणसं आपण आहे की नाही. सगळ्यांना पैशाची भूक लागली महाराज पण संतांना नामस्मरणामुळे उद्धार होतोय. काही लोकांना कळत नाही. आणखी सुद्धा टाळ वाजवल्यानं कुठं पोट भरतंय का महाराज असं बोलणारी राक्षसी वृत्तीची माणसं आजही समाजामध्ये आहेत. पण ज्यावेळेस माणसाला रोग होतोय डॉक्टर कडे जातोय त्यावेळेस सांगतोय डॉक्टर महाराज आता तुमचं दुखणं कमी होण्यासारखं नाही. आत्ताच्या आत्ता तुम्ही विचार घ्या निर्णय घ्या आणि ऑपरेशन करा. पण पैशाची मस्ती असते माणसांना. डॉक्टर साहेब काहीतरी भूलथाप द्यायला लागले आपल्याला पैसे उकळायला लागलेत म्हणून वापस येतोय 10 दिवसांनी जातोय. त्या डॉक्टरने सांगितलं आता बोट तोडायचं भागलं तुमचं गुडघ्यातून पाय काढायला लागेल. मला एवढ्याच्या समाजासमोर मी पोलीस पाटील या नात्याने फिरतोय समाजामध्ये आणि काठी घेऊन वेड्यासारखं फिरू का आता लंगडत नाही म्हणे वापस गेला. पुन्हा आला डॉक्टरकडे 10 दिवसांनी. डॉक्टरने सांगितले आता तुमचा पाय मांडीतून काढावा लागेल. भोग रोग जोडून या दिले. आणि का कारण त्यांनी कधी गाथा वाचला नव्हता. काकड्यातले प्रमाण बघितले नव्हते. हरिपाठाचं कधी चिंतन केले नव्हतं. उठलं की पैशाचं चिंतन होतं. उठलं की पैशाचं चिंतन रात्रंदिवस पण देवाबद्दलचं ध्यान नव्हतं. एक दिवस असा आला त्यांच्या नशिबी डॉक्टरने सांगितलं आता तुमची परिस्थिती गंभीर आहे. तुम्ही पैसे खर्चाय जर खंबीर असाल तर मी ऑपरेशन करतो. परिस्थिती गंभीर आहे तर पैसे लागेल तेवढे डॉक्टरच्या मनावर देण्यासाठी जर तुम्ही खंबीर असाल तर तुमचं आत्ता ऑपरेशन करू. निर्धार पक्का झाला नाही महाराज. शेवटी डॉक्टरने सांगितले महाराज आता किती पैसे जाऊ द्या पण माझा जीव वाचवा.
तुम्हा मला सगळ्यात प्यारा काय तर जीव आहे. तर तुकोबारायण सांगितलं महाराज माझ्या जीवनामध्ये आता तुम्हाला उपकाराची परतफेड करण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही. पण तुकोबारायण सांगितले महाराज ठेवितो हा पायी दादांसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हा वा धन्यवाद. व्यासपीठ चालक झाला परिचय माझा मग गुरुवर हरिभक्त पारायण भारत महाराज हरंगुळकर असं मस्तीमध्ये भजन करायचं आणि भारत महाराजांच्या आवडीची चाल होती. आत्ता म्हणली ज्ञानोबारायचा समाधी सोहळ्यामध्ये हरिपाठ व्हायचा आमचा वडीला आणि हरिपाठ झाल्यानंतर ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान महाराज आवर्जून ही चाल म्हणायची. अशी उठावणी गोळा होती उंच स्वरामध्ये म्हणायचे महाराज. खूप आनंद घ्यायचा. 32 वर्ष त्यांच्या सहवासामध्ये मला योग आला. 32 वर्ष त्यांच्या सहवासामध्ये राहिल्यामुळं भजन घडलं, वारी घडली आणि अंतःकरण निर्मळ झालं म्हणाय काय हरकत नाही. विठ्ठल तुकोबारायचं सर्वांगीण जीवन निर्मळ होतं मला. तुकोबाराय भजन करत असताना मनाचं आणि बुद्धीचं कधी कधी भांडण व्हायचं. त्यावेळेस तुकोबाराय सतत भजन करायचे महाराज. सदा नामघोष करू हरिकथा देणे सदा चित्ता समाधान. खरं तर समाधानाची जागा एवढीच आहे. आपल्या मागे बाकीच्या उपाध्या खूप आहेत. संसारामध्ये सुख आहे का महाराज? संसारात सुख नाही. बऱ्याच ठिकाणचं पाणी पिल्यामुळं, रात्री पावसानं झोडपल्यामुळं, रात्री जामखेडला कार्यक्रम होता आणि सकाळची पळापळी, नवीन गावामध्ये झोप येत नाही म्हणून रात्रीचा प्रवास केला आणि रस्त्यात पाऊस चालू झाला. मुखेडच्या पुढे आलं की पाऊस चालू झाला. मुखेड पासून जवळजवळ शिरूर पर्यंत 35 किलोमीटर गाडी पावसात पळत होती रात्रीमध्ये आणि त्याच्यामुळे सर्दी झाल्यामुळे थोडा घसा जाम झाला. गाडी कधी कधी माणसाची गॅरेजला लागल काही सांगता येत नाही. गाडी सांभाळणं सुद्धा ही ईश्वराच्याच हातात आहे महाराज. त्यांचीच कृपा आहे. विठाला विठाला विठाला
तुकोबारायांनी सावध केलं महाराज. आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उद्धारा पांडुरंगा. का देवाला शरण जायचं तर त्याच ईश्वराने आपल्याला 184 योनीपैकी या देहाला घातला. येणं आपल्या हातात नाही, जन्माला येणं आपल्या हातात नाही आणि जाणे आपल्या हातात नाही. पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, नर देहा येऊन हानी केली. भजन करायचा माणूस विसरायला लागला. म्हणून तुकोबारायाने परत एकदा उपदेश केला, नका करू नाश आयुष्याचा. तुकोबारायाने विनंती केली. काही जेव्हा समजसपणानं सांगितलं, समाज ऐकला नाही. पण ज्यावेळेस समाज ऐकत नाही त्यावेळेस तुकोबारायाने बोट वर करून तिकट शब्दामध्ये सांगितले महाराज. जीवाचं सोनं करून घ्यायचं असेल तर महाराज परमार्थ केलाच पाहिजे. कारण का केला पाहिजे? सगळ्यांना ब्रह्मदेवाने 40 वर्ष आयुष्य दिलं होतं. सगळ्या येऊनीला मानव देहाला सुद्धा 40 वर्ष आयुष्य दिलं होतं. पण एक कुत्र्याची चर्चा झाली. कुत्र्यांनी घुबडासोबत चर्चा केली आणि कुत्र्यांनी बैलासोबत चर्चा केली. काय म्हणे, किती आपण कष्ट केलो तर आपल्याला वाळलाच कडबा खायला मिळतोय. धनी आपली काही निगराणी करत नाही आणि एवढं आयुष्य घेऊन काय करायचंय? त्यापेक्षा नको देवा, मला एवढं आयुष्य राबून मरावं लागतंय. त्यापेक्षा माझं 20 वर्ष आयुष्य कमी करा देवा. ब्रह्मदेवाने फाईल मंजूर केली. बैलाचं 20 वर्ष आयुष्य कमी केलं आणि त्यानंतर कुत्रा बोलायला लागला. कुत्र्याने सांगितलं, महाराज मी रात्रंदिवस घराचा पहारा करतोय, एवढ्या कुटुंबाचं संरक्षण करतोय. ज्यावेळेस मलाही खायला मिळत नव्हतं, धन्याला खायला मिळत नव्हतं, त्यावेळेस मी घराचं राखण करायचं आणि या बाळगोपाळांचा सांभाळ करत होतो. तरी पण मला शिळी भाकर टाकायचा, कधी कधी पाण्यात भिजलेली भाकर टाकायचा. मला एवढं आयुष्य नको देवा. ब्रह्मदेवाकडे विनंती केली आणि विनंती केलेली असल्यामुळं कुत्र्यानं जी फाईल दाखल केली होती ती भगवंतांनी मान्य केली ब्रह्मदेवाने आणि 20 वर्ष आयुष्य कमी केलं. 40 वर्ष दोघांचे 20 वर्ष 40 वर्ष आयुष्य कमी झालं. आणि त्यानंतर घुबडाने सांगितलं, देवा दिवस निघाल्यापासून सूर्यनारायणाचं मी तोंड बघत नाही, माझं कुणी तोंड बघत नाही, घुबडाचं तोंड बघत नाही. रात्री मला फिरायला परवानगी आहे. मग एवढं जीवन जगल्यापेक्षा मग काय फायदा आहे? मग एवढं मला आयुष्य नको, माझं पण आयुष्य तुम्ही कमी करा. म्हणून घुबडाचं सुद्धा आयुष्य कमी केलं. पण माणसाला वाचा दिली होती. माणूस हा बुद्धिवान प्राणी होता. माणसाने मचमच करत पुढे गेला, मला. आणि त्यावेळेस 60 वर्षाचं आयुष्य आपल्याला मिळालं. आज सुद्धा काही माणसं विचार करत नाहीत महाराज. 60 वर्षातलं आपलं झोपेत 50 चाललंय आणि उरलं किती सांगा?
तुम्ही ऐका, चित्त ठाई ठेवूनी भावा एका, डोळे झाकूनी रात्र करू नका, काळ करीत बैसलास लेखा घा, राम राम स्मरादी लाहो करा गाठ घाला म्हणजे, सांडा वावगिया उपाधी लक्ष लावूनी राहा गोविंदा. त्या पुढे सांगितले महाराज, अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र काय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहेगा. म्हणून आपण भगवंताचं भजन करू एकच, ज्यांनी आपल्याला देह दिलाय त्यांचं आपण भजन करू. विठोबा भजन केलं की पुण्य पदरात पडतंय, भजन केलं की भोजने होतंय आणि भजने होते. महाराज तुकोबारा सांगतात, संगती पंगती सेवा सव घडे, नित्य नित्य जोडे देती साचा. एका अभंगात एक अभंग असा सुंदर आहे महाराज, पूर्ण अभंग त्या ह्याच्या भोवती फिरतो गातो. कोणता अभंग सांगू तुम्हाला, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, लक्षपूर्वक ऐका, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. पुढे प्रश्नार्थक चित्त टाकले तुकोबारांनी. तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. पुन्हा तुकोबारा बोलतात, अनेकांचे कानी गुणदोष मना नानी, तुझं व्हावा आहे देव हो मस्तक ठेंगना तरी संतांच्या चरणा, तुझं व्हावा आहे देव. पूर्ण अभंग बघून घ्या. विठाला विठाला काकडा प्रकरणातला अभंग आहे महाराज. आठवतंय तुम्हाला, जया परमार्थाची चाड तेने सांडावे निगाड. काय सांडायचे महाराज, हे सर्वांगीण भरलेलं विकारानं भरलेलं शरीर आहे, ह्याच्यातले रोग काढून टाकायचे. जया परमार्थाची चाड तेने सांडावे लिगाड. तुकोबारांनी संसाराला उपमा दिली लिगाडाची. तेने सांडावे लिगाड धरुणी भजनाची चाड. शब्दप्रयोग कसा वापरला बघा, नित्य नेम आणि आदरे. आपण कुण्या यादीमध्ये बसतो हे ज्याचं त्याने ठरवा. आपला कोणता नियम चालू आहे, नित्य नेमानं आपला सकाळी हरिपाठ चालू आहे का, ज्ञानेश्वरीचं 5 तरी ओळ आपण घेतो का, गाथ्याचे 25 तरी अभंग आपण चिंतनात घेतो का, हे आपण ठरवा. जर नाही ऐकलं तर तुकोबारा बोलतात, त्याहून दगड तुका मने जाती बुद्धि तुका मने बुद्धि तुका मने तुका मने तुका
बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे देवा इंद्रायणीला खूप महापूर आला, चंद्रभागेला खूप महापूर आला, त्या दगडाहून 8-8 दिवस पाणी राहिलं, पण त्या दगडाला काही फरक पडला का? जैसे थे परिस्थिती महाराज. पण तुकोबाराने त्या काळात सांगितले आपल्याला, पूर्वीच्या काळी पगड्या होत्या, पगड्या गेल्या, त्यानंतर रुमाल आले, लक्षपूर्वक ऐका, त्यानंतर रुमाल आले, रुमालही गेले दादा, पुन्हा टोप्या आल्या. आता टोप्या उसण्या मागावं लागतंय. दाजी टोपी द्या हो, पाहुण्याला येवायला आहेर चढवायचे. टोप्याही राहिल्या नाही, आता नुसते डोके. हे तरी डोके परमार्थात खर्चण्यासाठी एवढा साया, एवढा खर्च आहे. नाही तर एकदा सांगून जर तुकोबाराचं कीर्तन ऐकून जर समाज भक्तीला लागला असता तर आपल्याला पुन्हा मंडप घालायची गरज नव्हती महाराज. म्हणून तुकोबाराने सांगितले, महाराज करा हरिभक्ती, येईल परलोकी कामा, सोडविल यमापासून्या. यम काय करतात महाराज? मारिती तोडी यमाचा किंकर बहुसा. यमाचा जर मार खायचा नसेल तर महाराज भजन करावं. आपल्या जीवाचं जर सोनं करून घ्यायचं असेल तर भजन करावं. हा देह पुन्हा मिळणारा नाही. किती फेरा झाला महाराज. तुकोबारा सांगतात, गणित नाही जी दातारा, हो माया जा. नाटाच्या अभंगातलं प्रमाण आहे. विठाला सगळं सांगता येईल, पण आयुष्य सांगता येत नाही. कधी कुणाचा नंबर लागणारा काय माहिती महाराज. नामदेवराच्या गात्यात प्रमाण महाराज. तैसा हा संसार पाहता पाहता, तैसा हा संसार देखता देखता, तैसा हा संसार क्षण न लागता. दिसेनासे नावेमध्ये पाणी भरलं, नाव कधी बुडल काही सांगता येत नाही महाराज. म्हणून तैसा हा संसार पाहता पाहता दिसेनासे, कधी बुडून जाईल काही सांगता येत नाही महाराज. आपण महामारीतून वाचलो, ईश्वराने आपल्याला खूप बोनस आयुष्य दिलंय.
भाग्यानं आपण इथपर्यंत आलो कितीतरी माणसं ऍक्सिडेंट देवज्ञ व्हायला लागली. काल आमच्या बालाजी मंदिराच्या समोर नांदेडला ड्युटी असणारा डॉक्टर MBBS डॉक्टर होता बिचारा, आणि लातूरून प्रवास चालू असताना नेमकं तिथं कानाला त्याच्या वायर लावलेले होते. ऐकायची सवय असेल काहीतरी आपापल्या हिशोबाचं, कुणाला गाण्याची सवय, कुणाला कशाची सवय, ज्याचा त्याचा हिशोब वेगळा. कानाला वायर लावलेला होता हिशोब. ट्रकवाल्याने खूप हॉर्न दिला बिचाऱ्याने, पण नेमकं तिथं कॉर्नर होतं, समोरून एसटी येत होती. ट्रकवाल्याला थांबाय गुंजाईश नव्हती. हा आला की त्या डॉक्टरला धडकला. तसली मोठी 1.5 लाखाची युनिकॉर्न गाडी महाराज, तिचे 2 तुकडे झाले. पुढच्या हँडल पासून एक भाग तुटून बाहेर पडला, आणि दुसरी बॉडी सीटचा जो टाकीचा भाग आहे, पेट्रोलचा भाग, तो एक तुकडा, असे 2 तुकडे होऊन जागेवर झाले. तर त्या माणसाचा मेंदू डोक्यातून बाहेर पडला रोडवरती, तर तो मेंदू असा उडत होता. किती दुर्दैवी घटना आहे मला सांगा. कुणाच्या नशिबाला काय दिवस येतील काय सांगा महाराज. येऊ नये कुणाच्या नशिबी दुःख. परवा एक दुर्दैवी घटना घडली आमच्या पाहुण्याची, सांगतो तुम्हाला. वेळ कुणाच्या नशिबाला येऊ नये, पण हा काळ टपलेला असतो. ती बिचारी कोमामध्ये गेली. 1 महिना कोमामध्ये गेल्यानंतर तिचं बाळ होतं. खूप दिवसानंतर 8-10 वर्षानंतर झालेलं छोटस 3 वर्षाचं बाळ होतं लहान. तर बाळाला आठवण आईची येणारच. मग ते सतत पप्पाची आठवण करायची, आईची आठवण करायची. पप्पा आई, पप्पा आई, हे 2च अंतःकरणाचे शब्द त्या बाळाला बोलता येत होते. बाप व्याकुळ होता, कधी ढसा रडायचा महाराज. पण एवढं झालं असताना त्या बिचारीचा अंत्यविधी झाला. काय झालं, 12 लाख रुपये खर्च केले. 1 महिना दिवस पुण्याला ठेवलं, आणि शेवटी त्या माता माऊलीचा काय झाला, देहांत झाला. पाहुण्याला फोन आला गावाकडं, सकाळी 7 वाजता अंत्यविधी आहे महाराज. 3 वर्षाचं बाळ. सगळा समाज बघून दंग झाला, ढसा रडायला लागला समाज. काय कधी समाज दुःख आवरत नाही. समुद्रासारखं जसा लोट असतोय असा दुःखाचा कल्लोळ माजला महाराज. आणि 7:30 वाजता त्या लेकराच्या आईला देवाज्ञ अंत्यविधी संस्कार करण्यात आले. तर परिस्थिती अशा सांगतो तुम्हाला, त्या लेकरावर वेळ आली. आपल्याला हळ वाटतंय. 3 वर्षाचं बाळ होतं. ती बातमी ज्याच्या कानावर गेली त्याला सतत विचार होतो त्या लेकराचा, लेकरू झोपला असेल का, लेकरू बसला असेल का, लेकरू कुठं असेल, त्याची अवस्था काय असेल का, त्याला कळत नाही. समजून सांगितलं कळत नाही. आता आमची आई सुद्धा, माझी आई सुद्धा महाराज, मी 5 वर्षाचा असताना देवाज्ञा झाली. सगळा समाज जमला होता. पावसाळ्याचे दिवस होते, श्रावण महिना होता, आणि पत्र लावून अंत्यविधी केली. सगळ्या महिला मंडळी येत होत्या, आणि माझ्या डोक्यावरून हात फिरत होत्या. काय खरं हो भाऊजया कुणाच्या येतात, ह्या लेकराचं कसं होईल. आणि त्यावेळेस मला माय मेलेलं मला काही अंतःकरण कळत नव्हतं. मेलेलं असतं म्हणजे काय झालेलं असते हेच आपल्याला माहित नव्हतं, कळत नव्हतं, वय लहान असल्यामुळे. आणि अशा अवस्थेमध्ये मी चिखलाचा मातीचा खोपा करायचा, एवढा गोळा घ्यायचा आणि त्यात पाय टाकायचा. आणि जर खोपा व्यवस्थित बाहेर आला तर माझ्या मनाला मी हसायचं. आणि जर खोपा जर मोडला तर आपलं दुःख बाळगायचं. तर सगळे माणसे हळहळ करत होते. पण ज्याचं कुणी नाही त्याचा देव असतो हे इतकंच करायचं. पण माणसानं जगाला फाशी जरी आपल्या अंतःकरणात फाशी जरी आली तर आपण खरं सोडू नये. नीतीला धरून परमार्थ करावा, नीतीला धरून संसार करावा. ज्या लोकांनी लबाड्या केल्या त्यांच्या अवलादी येड्या झाल्या, येड्या धोंडे घेऊन मागा लागला बापाच्या पोरात. का घडतंय आज, पिणाऱ्याची संख्या का वाढली आज, आपल्या हातून जे पाप झालं महाराज. एक दिवस असा होता आमच्या नशिबामध्ये, मुलगी नको, मुलगी नको, मुलगी नको. आज प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक समाजामध्ये 10 पोरं बांड आहेत, लग्न होत नाही, मुली मिळत नाही, द्विधावस्था आहे. कुणीही समाजाचे आणावं. मी कार्तिक वारीला पंढरपूरला दरवर्षी जातोय. भगवान महाराज आपले महाळंगीकर, त्यांच्या सोबत मी असतोय. 200-400 लोक असतात, छोटीशी दिंडी असते, एक वाहन असतंय. तर
पंढरपूरच्या अलीकडं एक 50-60 किलोमीटर आमचा मुक्काम, म्हणजे मुक्काम प्रत्येक ठिकाणी असतोय. पण त्या गावामध्ये गेल्यानंतर त्या गावाचं नाव मला आठवत नाही, सांगतो तुम्हाला. तर तिथं खाताचा दुकानदार होता, वय 35 झालं होतं. तो माझ्याशी बोलत होता, महाराज 2 लाख रुपये घ्या तुम्ही, 2.5 लाख रुपये तुम्ही घ्या, 2,50,000 रुपये मी तुम्हाला आत्ता जागेवर देतो, पण कुणी समाजाची मुलगी आणा. शक्य आहे का मला सांगा? बाजारातला कुलूप आहे का? चावी बघितलं गंजलाय का बघून नीट करून आल्याला. ज्या मायबापांनी पोटचा गोळा दिलाय त्या सुईरिकी तरी किमान मोडू नका. बरेच असे दुष्ट माणसं आहेत आणखी सुद्धा, केसाने गळा कापणारी माणसं. होत असलं तर तुम्ही चांगलं करा एखाद्या लेकराचं, तर किमान गोड बोलून फसवू नका. असे खूप फसवणारे माणसं आज डोळ्याला पाणी आणून रडतायत. माझ्या डोळ्यासमोरची उदाहरणं आहेत. नंतर आम्हाला भेटतात साखरपुडा झाल्यानंतर, कुंकू झाल्यानंतर, महाराज तुमचं गाव हेच आहे आम्हाला माहित नाही, तर आम्ही अगोदर तुम्हाला भेटलो असतो. चांगलं झालं म्हणलं, आता पुढच्या गोष्टी तुमच्या नशिबानं होतील. तुम्ही तुमचं नशीब सारखं तुमच्या लेकरांना नशीब घेऊन आलंय. आता पुढचा जो प्रसंग येणार आहे देव करील तसं तुम्ही राहा, असं आम्ही कधी कधी प्रसंगानुसार बोलत असतो. म्हणून जीवनामध्ये आपल्या खूप दुःख येणार आहे, पण या दुःखावर मात करण्यासाठी आपल्याला ईश्वरच तारणार आहे. आई वडील सांभाळू शकत नाही, समाज सांभाळू शकत नाही, जगाच्या बाजारामध्ये फक्त संत आणि संत चेक आहेत, तेच आपल्याला तारणार आहेत. आज आपण गुण्यागोविंदाने या मंडपात बसलो. काल आपली कशी अवस्था होती मला सांगा. प्रत्येक माणूस आपला जीव वाचवत पळत होता. कुणाची चप्पल पायातून गळालेली कळाली नव्हती, कुणाला करंट लागल्याची भीती वाटत नव्हती, पायाखाली वायर येईल का, काही झटका बसेल का, काय बेभान माणसं पळत होते. महाराज मंडप उडून गेल्यानंतर मला इथं मगाशी पाहुण्यांनी सांगितलं, विठाला विठाला विठाला. सुंदर प्रमाण आहे महाराज. तुझे समर्थ ब्रह्मांडाचा धनी, त्याच्याच हातात आहे माय बाप. आपल्या हातात काही नाही, आपल्या हातात येणंही नाही, आपल्या हातात जाणंही नाही. आपल्या हातात फक्त एकच आहे, आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नाथबाबांनी बोललंय, नका खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. फक्त कर्म चांगलं करणं आपल्या हातात आहे, भगवंताचं नामचिंतन घेणं आपल्या हातात आहे, खरं बोलणं आपल्या हातात आहे. लाचार लोक पैसे खाऊन खोटे साक्षी देतात. कितीतरी माणसं आपल्याला डोळ्यासमोर बघायला मिळतात. मी लातूर जिल्हा उपाध्यक्ष या नात्यानं ठणकून कधी कधी बोलत असतो, पण गंमत अशी आहे, आपण जीवनामध्ये 3 गोष्टीचा विचार करावा. आपण जमवलं काय, कमवलं काय आणि गमवलं काय. तुकोबारांनी परमार्थातलं धन कमवलं,
जमवलं कमवलं काय कीर्ती कमवली महाराज. ज्या लोकांनी तुकोबाराची गाडवावर झेंड काढली होती त्यावेळेस सुद्धा तुकोबाराचं भजन चालूच होतं. आणि एवढा प्रकार घडल्यानंतर सुद्धा समाजाच्या लक्षात आलं त्यावेळेस त्याच लोकांनी तुकोबाराला खांद्यावर घेतले आणि नाचून भजन करू लागले. महाराज काय म्हणू लागले, लाडकी ले संतांची मजवरी कृपा बहुतांची सगळ्यांची कृपा झाल्यामुळे तुकोबारा सांगतात काय सांगाता संतांची उपकार मज निरंतर जागविती काय देवतीशी व्हावी उत्तराई ठेवितो हा पायी जीव थोडा तुकोबारा बोलतात. महाराज तुकोबारा त्या पुढे जाऊन बोलतात साधकाने तुकोबारा प्रश्न केला का हो तुकोबारा एवढा सायास करून मंडप टाकलाय मग हा मंडप हा सप्ताह कुणाचा आहे. तुकोबाराने सांगितले बाबा शिंक जांभळी खोकला इतका वेळ वाया गेला संसारातल्या गोष्टी मला बोलू नको हिताच्या गोष्टी कल्याणाच्या गोष्टी मला विचार वेळ थोडा आहे. त्यावेळेस तुकोबाराने साधकाला बोलल्यानंतर साधकाने गावकऱ्यांना प्रश्न केला महाराज हा मंडप कुणाचा आहे तर सांगितलं सप्ताह गावचा आहे मंडप गाववाल्याचा आहे. मग मंदिरातला देव कुणाचा आहे पुन्हा प्रश्न केला महाराज साधकाने तुकोबाराला. त्यावेळेस तुकोबाराने काही लोकांनी सगळ्यांचा म्हणजे गावचा देव आहे गावचा देव आहे गावचा देव म्हणून सांगितले पण तुकोबाराने बोट करून सांगितले महाराज देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझी सत्यवाचा देव माझा माझा आणि हीच माझी सत्यवाचा. तुकोबाराची सत्यवाचा होती महाराज ज्ञानोबाराची सत्यवाचा होती म्हणून रेड्यामुखे वेद बोलिला मेलेला माणूस जिवंत केला स्त्रीचा तो केला पुरुष ही सत्यवाचा होती. आज तसं राहिलं नाही जगामध्ये. मोबाईल भगवंताने आपल्याला दिलेत विज्ञानानं क्रांती केली पण अध्यात्माशिवाय गती नाही महाराज. बोलणं तुकोबारायचं खरं होतं म्हणून तुकोबारा सांगतात तिसऱ्या चरणामध्ये
सहज बोलले पण जीवाचा उद्धार झाला. तुकोबाराचं हे सहज बोलणं आहे महाराज. प्रत्येक अभंगातला तुकोबाराचा विषय वेगवेगळा आहे महाराज. मोत्यासारखे तुकोबाराचे शब्द आहे. मगाशी प्रमाण होऊन गेलं आपलं. एका चरणात मी थोडकं बोललो आणि थांबलो. आपण विषय दुसरा समोर आला. जया परमार्थाची चाळ तेने सांडावे लिगाड, धरणी बंधनाची चाळ नित्य नेम आदरे इथपर्यंत आलो होतो. त्याही पुढे जाऊन तुकोबारा सांगितले सांडी मांडी परते टाकी, वासुदेव नाम घोकी मोक्ष येईल सुखी, नाम समर्था आदरे. त्याही पुढे जाऊन तुकोबारा बोलतात घाली संतांचे आसने, पूजा करी काया वाचा एका जनार्दनी जाणे, इच्छिलेचे पूर्वी तोच माय बाप आपल्याला इच्छिलेले पूर्ण करणार आहे. बाकी जगाच्या बाजारात कुणावर विश्वास ठेवू नका, फक्त संतांवरती विश्वास ठेवा. समाजामध्ये भूलथाप देणारे खूप दलाल आहेत. आमच्या पगारी करणारे सुद्धा खूप दलाल आहेत. आज 50,000 रुपये वार करायचे पैसे घेतात. तुमची पगार करायचे का सांगा बोलतात. 3 वर्ष थांबवतात आणि 3 वर्षांतर काम झालं बरं नाही तर ते पैसे वापसही द्यायचा भरोसा राहिला नाही. असे दलाल झाले महाराज. आता मी लातूर जिल्हा उपाध्यक्ष नात्यानं बोलतोय, पण त्या माणसावर सुद्धा तुम्ही विश्वास ठेवू नका. फक्त ग्रंथावर विश्वास ठेवा. ज्ञानेश्वरीचं चिंतन करा, हरिपाठाचं चिंतन करा. बोलताना खरं बोला. मोबाईल हे साधन खोटं बोलण्याचं झालंय, पण तुम्ही जेवढं खोटं बोलताल तेवढं तुम्हाला क्षणिक मजा वाटेल, पण ते तुमच्या पाप किती पदरात येतंय, पर्वता इतकं पाप आपल्या डोक्यावर बसतोय ह्याचा तुम्ही विचार करा. कारण पंढरपूरला गेल्यानंतर आपण एकदा जर खोटं बोललो त्याच्या आयुष्यात परतफेड होणार नाही, इतकं पाप आपल्या डोक्यावर बसतंय. म्हणून जीवनामध्ये वाटचाल करत असताना सत्य बोला. संतांनी सांगितलेल्याच मार्गांना. जगाच्या बाजारामध्ये आज 1,30,00,000 लोकसंख्या आहे. फक्त एक त्या मोदीच ऐकतात समाज. काय ऐकतात? तर त्या माऊलीने भारत स्वतंत्र झाल्यापासून असे राजे भरपूर आले आणि असे राजे भरपूर मेले. आपल्याला काही घेणं देणं नाही. बऱ्याच जणांनी पैशाचे हौद भरले आणि जेलमध्ये गेले. आपल्याला त्याचं काही घेणं देणं नाही. मग कुणी असेल, पण एकच महात्मा असा आहे जगाच्या कल्याणा संतांच्या उभोवती देह कष्टविती परोपकारी. तो एक महात्मा म्हणजे मोदी साहेब आहे. आपल्या आजोबांना वाटत होतं जन्माला येऊन एकदा तरी अयोध्येची वारी घडावी. आपल्या वडिलांना वाटत होतं जन्माला येऊन प्रभू रामचंद्राची एकदा तरी वारी घडावी. पण त्यासाठी काही महात्म्यांनी आपल्या मुलाबाळाचा त्याग करून, संसाराचा त्याग करून देह झिजवला. मारत प्राण दिला त्या लढ्यासाठी, मंदिरासाठी प्राण दिला. असे कितीतरी जवान आहेत महाराज, घराची पर्वा केली नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये सत्य तेच आपण वागावं. तुकोबाराने सांगितलं आपल्याला, राम म्हणता रामच होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे, ऐशे सुख वचनी आहे, विश्वास अनुभव पाहे. हे कशाने बोलता महाराज? तुकोबारा सांगतात, तुका म्हणे चाकून सांगे मज अनुभव आहे. हे कोण सांगितलंय तुम्हाला? आम्हाला कोण सांगितलंय? त्या संतांचं आपण भजन करू. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, तुम्ही आम्ही सगळे भाग्यवान आहेत. ज्या महात्म्यांनी प्रभू रामचंद्र भगवानाचं मंदिर होण्यासाठी आपला जीव दिला महाराज, प्राणाची आहुती दिली. पण मंदिराचं काम मोदी साहेबांनी पूर्ण केलं. मोदी साहेबांना कोटी कोटी धन्यवाद देऊ आणि त्याच भगवंताचं आपण चिंतन करू. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय
झालेली सेवा प्रल्हाद महाराज आपले गावचं श्रद्धास्थान असणारे तसंच आष्टीकर बाबा यांच्या चरणी ठेवून सेवेला पूर्णविराम करतो. बोलता बोलता काही अपशब्द गेला असेल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करा. कारण जीवनामध्ये माणसाच्या संतांनी हिताचे शब्द बोलले, पण तुमच्या आमच्या तोंडून कधी काय शब्द निघेल काही सांगता येत नाही. कारण बोलणारा कोण आहे? तो परमात्मा आहे, तुमच्या आमच्या हातात की नाही. हो, साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, चालविता धनी वेगळाची वेगळाची. या न्यायाने झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. आरच्या कीर्तनाचं श्रेय आपले श्रद्धास्थान असणारे हरिभक्तापरायण प्रल्हाद महाराज गोंडगावे यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला थांबतो. तुकोबारायण शेवटच्या चरणामध्ये सांगितलं, तुका म्हणे वत्स धनुके चित्ती तैसे मजे ती सांभाळीत. शेवटची चाल होईल, तुकोबारायचं भजन होईल आणि सेवेला पूर्णविराम. तुकाराम तुकाराम एक क्षण घेतो महाराज, फक्त एक मिनिट घेतो. प्रसंग आठवला म्हणून सांगतो. जवळजवळ 45 वर्षापूर्वी भाचीला भेटण्यासाठी आमच्या घरी आले होते. कारण महाराजांची भाची मला दिली असल्यामुळं जावं भाचीच्या घरी म्हणून सहज आले होते वाडीला. त्यावेळेस जेवणं खावणं झाल्यानंतर मी थोडा वेळ सोबत बसलो होतो. त्यावेळेस सगळं जीवनच वेगळं होतं महाराज. तर महाराजांनी मला 2 शब्द बोलले, महाराज जीवनामध्ये तुम्ही हरिपाठ केला का कधी? महाराज कामाचा व्याप असल्यामुळं हरिपाठाकडे आमचं लक्ष नाही हो, खरं ते सांगतो तुम्हाला. तर त्यावेळेस प्रल्हाद महाराजांनी सांगितले, तुम्ही काही नाही रे जमलं तर हरिपाठ करा, तुमच्या जीवाचं सोनं होईल. आज सत्य परिस्थिती आहे महाराज. माझा संकल्प नव्हता या गादीवर उभा टाकून 2 शब्द सांगण्याचा. परिस्थिती घरची बंडाळ होती,
आई लहानपणी वारलेली होती, भावांनी बाजूला टाकलेलं होतं, सांभाळणारं कोणी नव्हतं मला, मायबाप. पण त्या संतांचे आशीर्वाद असल्यामुळं ईश्वराने पदरात घेतलं. 32 वर्ष भारत महाराजांचा सहवास घडला. अशा महात्मांच्या आशीर्वादामुळं शब्द हे खरे असतात महाराज, संतांची वाणी खोटी नाही. पण माणूस गेल्यानंतर माणसाची किंमत कळते. आज वाटते आम्हाला, मामा त्यावेळेस म्हणायचे, पण हरिपाठाला आपले 10 मिनिट अर्धा घंटा जातोय, अण्णा शिवाय देतात, काम बुडून काय करत बसलाच म्हणतात, असं काहीतरी कारण असतंय. त्यावेळेस आम्हाला अवघड वाटायचं. पण ज्यावेळेस आम्ही परमार्थाला लागलो, भारत महाराजांच्या सहवासात आलो, त्यावेळेस क्षणाक्षणाला मामांची मला आठवण व्हायची. आणि त्यामुळंच माझं जीवाचं सोनं झालं. निश्चय माझा नव्हता कीर्तनकार आपण व्हावं, ही कधीच संकल्पना नव्हती महाराज. भजन करावं, हरिपाठ करावं, ज्ञानेश्वरीचे चिंतन करावं. आमचा वारकरी घराणा असल्यामुळं वडील आमचे कट्टर वारकरी होते आणि सत्यवादी माणसं होते महाराज. समोर जरी कुणी आला तर त्याचे गाल फाडणारी माणसं होते. पण आज तशी माणसं राहिले नाहीत. सगळं आज जगामध्ये काय चालेल तुम्हाला माहीत आहे. म्हणून आपल्याला जर जीवाचं सोनं करून घ्यायचं असेल, संतांनी सांगितलेला उपदेश ऐकावा, एवढीच माझी कळकळीची विनंती मनात चाल.
जवळ घ्या जवळ माईक